वॉटरमार्कचा किंवा लोगोचा जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर तो कशा प्रकारे आपण फ्रीमध्ये हटवू शकतो तेच आपण आज बघणार आहोत। आणि त्यानंतर तुम्ही जर दुसरं कुठलेही जर ॲप वापरत असाल आणि त्यामध्ये लोगो जर येत असेल किंवा वॉटरमार्क येत असेल तो वॉटरमार्क आपण फ्रीमध्ये कशा प्रकारे हटवू शकतो तेच आज आपण बघणार आहोत। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी सुरू करावा लागेल। तर या ठिकाणी मित्रांनो मी ऑलरेडी या ठिकाणी हा डाउनलोड करावा लागेल। तर या ठिकाणी मित्रांनो केलेला ऑलरेडी या ठिकाणी हा काइन मास्टर बघा आपण जाऊया काइन मास्टर डाउनलोड केलेला आहे। काइन मास्टर वर गेल्याच्या नंतर या ठिकाणी बघा आपण जाऊया काइन मास्टर या ठिकाणी ऑप्शन या ठिकाणी मास्टर वर गेल्याच्या नंतर क्रिएट न्यू वर क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे क्रिएट असेल तर या ठिकाणी ऑप्शन या ठिकाणी येणार आपल्याला क्रिएट न्यू वर क्लिक शॉर्ट व्हिडिओ असेल तर 9.16 रेशो। तर या ठिकाणी आपण लॉंग व्हिडिओ बनवणार आहोत तर 16.9 वर क्लिक करणार आहे आणि क्रिएट वर आपण या ठिकाणी क्लिक करणार। मित्रांनो या ठिकाणी एक ॲड आलेली आहे तर ही ॲड आपण या ठिकाणी अशा प्रकारे घालवलेली आहे आणि नंतर या ठिकाणी हा अशा प्रकारे काइन मास्टरचा इंटरफेस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। तर मित्रांनो अशा प्रकारे काइन मास्टरचा इंटरफेस पाहायला मिळाल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला आपला व्हिडिओ आपल्याला एक घ्यायचा आहे। तर एक व्हिडिओ आपण घेऊया छोटावाला की जेणेकरून आपल्याला ताबडतोब तो आपल्याला त्याचा लोगो हटवता येईल। या ठिकाणी आपण हा व्हिडिओ आपण घेतलेला आहे। हा व्हिडिओ या ठिकाणी घेतल्याच्या नंतर बघा साईडला आपल्याला एक वॉटरमार्क काइन मास्टरचा वॉटरमार्क या ठिकाणी बघायला मिळतो या ठिकाणी। तर हा वॉटरमार्क जर आपल्याला काढायचा असेल मित्रांनो तर आपण फ्रीमध्ये कशा प्रकारे काढू शकतो। तर मित्रांनो या ठिकाणी ही टाइमलाईन या ठिकाणी आपली व्हिडिओची टाइमलाईन या ठिकाणी आलेली आहे। आपण एक छोटासा व्हिडिओ या ठिकाणी घेऊया नाही तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल। तर हा 12 सेकंदाचा व्हिडिओ आपण या ठिकाणी घेतलेला आहे। असा व्हिडिओ ही टाइमलाईन या ठिकाणी आल्याच्या नंतर या ठिकाणी पॅन अँड झूम वर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पॅन अँड झूम वर क्लिक केल्याच्या नंतर हा आपला जो व्हिडिओ आहे तो दोन्ही हाताने अशा प्रकारे आपल्याला छोटा करायचा आहे जेणेकरून काइन मास्टरच्या बाजूला हा व्हिडिओ आपल्याला आला पाहिजे दिसला पाहिजे। अशा प्रकारे या ठिकाणी हा व्हिडिओ दोन्ही बोटाने छोटा करायचा काइन मास्टरचा लोगो जो आहे बाजूला दिसला पाहिजे आणि अशा प्रकारे केल्याच्या नंतर या ठिकाणी हा व्हिडिओ आपला हलणार नाही म्हणून हे इज इक्वल टू म्हणजे बरोबरचं जे चिन्ह आहे त्याला आपण क्लिक करूया। क्लिक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपला व्हिडिओ हा हलणार नाही। तर बघा या ठिकाणी आपला व्हिडिओ परफेक्ट त्या ठिकाणी झालेला आहे आणि नंतर आपल्याला जे काही या व्हिडिओची जे काही एडिटिंग करायची असेल तर या ठिकाणी एडिटिंग आपण व्हिडिओचे पूर्ण करू शकतो आणि एडिटिंग केल्याच्या नंतर हा व्हिडिओ जो आहे आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करायचा आहे। डाउनलोड करायचा म्हणजे या ठिकाणी त्याचं रिझॉल्युशन जे आहे 1080 आणि फ्रेम रेट जे आहे 30 आपण ठेवूया या ठिकाणी आणि हा व्हिडिओ आपल्याला सेव्ह करायचा आहे। या ठिकाणी थोडी ॲड येणार स्किप करूया ती ॲड आणि हा व्हिडिओ आपल्याला सेव्ह झाल्याच्या नंतर हा व्हिडिओ आपल्याला गॅलरीमध्ये पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दुसरा एक ॲप सुद्धा लागणार आहे। VN ॲप घ्या। यात तुम्ही त्याचा लोगो काढायचा असेल तर दुसरा ॲप या ठिकाणी आपण घेऊ शकतो। VN ॲप घ्या। यात त्याचा लोगो काढायचा असेल तर दुसरा ॲप या ठिकाणी आपण घेऊ शकतो ते म्हणजे यूट्यूबचं जे आहे YT क्रिएटवालं जे ॲप आहे हे ॲप आपण VN ॲप सुद्धा आपण यूज करू शकतो। तर या ठिकाणी हे YT क्रिएटचं ॲप या ठिकाणी आपण घेणार आहोत आणि घेतल्याच्या नंतर प्लसच्या आयकॉनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्या नंतर हा आपला जो व्हिडिओ गॅलरीमध्ये जो डाउनलोड झालेला आहे त्याला आपण या ठिकाणी टाइमलाईनवर आणूया। इम्पोर्टमध्ये हे करूया त्या ठिकाणी आणि या ठिकाणी इम्पोर्टमध्ये केल्याच्या नंतर मित्रांनो हा व्हिडिओ आपण पुन्हा आपल्या फ्रेममध्ये पूर्ण अशा प्रकारे मोठा करून घ्यायचा आहे। हे बघा या ठिकाणी आपला जो लोगो आहे या ठिकाणी आपला तर हा लोगो या ठिकाणी आपला गेलेला आहे या ठिकाणी। तर मित्रांनो या ठिकाणी आणि नंतर हा व्हिडिओ आपला आपण पुन्हा
चालवून बघायचा या ठिकाणी। तर अशा प्रकारे हा काइनमास्टरचा लोगो या ठिकाणी आपण 2 ॲपचा वापर करून फ्रीमध्ये हा लोगो आपण काढू शकतो। आणि या ठिकाणी काढल्याच्या नंतर हा काइनमास्टरचा लोगो आपल्याला कुठंच या ठिकाणी दिसणार नाही आणि नंतर आपल्याला तो व्हिडिओ आपल्याला एक्सपोर्ट करायचा आहे। एक्सपोर्ट केल्याच्या नंतर हा डाउनलोड होणार आणि डाउनलोड झाल्याच्या नंतर तो आपल्या गॅलरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। तर या ठिकाणी हा व्हिडिओ आपला डाउनलोड झालेला आहे। हा अपलोड आपल्याला करायचा, नंतर ज्या चॅनलला अपलोड करायचा आहे त्या चॅनलवर आपण अपलोड करू शकतो मित्रांनो। आणि अशा प्रकारे हा आपल्या गॅलरीमध्ये हा व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटू शकतो। तर हा व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह झालेला आहे आणि सेव्ह झाल्याच्या नंतर हा व्हिडिओ आपल्याला आपल्या गॅलरीमध्ये पाहायला मिळेल मित्रांनो। तर या ठिकाणी आपण अगोदरचा व्हिडिओ या ठिकाणी बघितला तर आपल्याला या ठिकाणी दुसरा व्हिडिओ जो आपण केलेला आहे आपल्याला या ठिकाणी त्याचा लोगो बिलकुल दिसत नाही आहे। आणि पहिला व्हिडिओ जर आपण बघितला तर या ठिकाणी आपल्याला त्याचा लोगो पाहायला मिळतो। तर मित्रांनो या ठिकाणी हा जो व्हिडिओ आहे या ठिकाणी त्याचा लोगो आपल्याला पाहायला मिळतो। तर अशा प्रकारे मित्रांनो काइनमास्टरचा लोगो जो आहे आपण फ्रीमध्ये कशा प्रकारे हटवू शकतो, हा व्हिडिओ जर तुम्हाला कळला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा। मित्रांनो तुम्ही मोठ्या मोठ्या क्रिएटरांना सपोर्ट करता, मी एक छोटा क्रिएटर आहे तर मला सुद्धा सपोर्ट करा। काही दिवसातच माझे चॅनल हे मॉनिटाईज होणार आहे, तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे। आणि हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये जर कोणाची काही शंका असेल तर कमेंट जरूर करू शकता तुम्ही। कमेंट प्रत्येकाच्या कमेंटचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत असतो। तर भेटूया असेच पुढच्या व्हिडिओमध्ये। माझ्या चॅनलवर नेहमी यूट्यूब रिलेटेड असे व्हिडिओ मी अपलोड करत असतो। तर मित्रांनो चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या पुढच्या लाईव्हचे किंवा पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।